श्रियान बाबू करतोय श्रियांचा मेकअप. त्याने माझे सगळे मेकअपच्या वस्तू घेतल्यात आणि मेकअप करायला लागलाय. तिथून त्याने एक बॉटल उचलली सिंदूरची आणि म्हणतोय आई माझ्या नेलपेंट लाव. त्याला असं वाटलं की नेलपेंटचीच बॉटल आहे. मग त्याच्याकडनं वस्तू घेता घेता तो पटकन धावत बाबाकडे आला आणि त्याने सगळ्या वस्तू इकडे माझ्या 2-3 आणलेल्या आहेत. त्या म्हणजे काय तर सिंदूर, लिपस्टिक, लायनर, काजळ आणि बाबाला म्हणतोय की माझ्या फेसला लाव. मग त्याला मी समजवलं बाबू तू गर्ल नाही आहे ते गर्ल लावते म्हणून. मग त्याने माझं ऐकलं आणि सगळ्या वस्तू त्याने माझ्याकडे दिल्यात. आणि ही दोघे गेली मार्केटला कारण की आज निकेश माझ्यासाठी बुर्जी पाव बनवतोय. तर इथनं त्याने मार्केटमधनं पाव आणि श्रियांसाठी द्राक्ष घेऊन आलाय आणि बुर्जी पावची सगळी तयारी माझ्या नवऱ्यानेच केलेली आणि तोच बनवते त्याच्या हाताने. आणि बुर्जी रेडी झाली मग काय आम्ही जेवून घेतलं आणि श्रियान बाबूला बुर्जी पाव नव्हता त्याला बुर्जी आणि भात दिला आणि आमचं रात्रीचं जेवण झालं आणि आम्ही खेळत होतो. खेळता खेळता श्रियांचं अंग खूप गरम लागायला लागलं. तसं तर त्याला सकाळपासून खोकला आणि सर्दी तर आहेच. आम्हाला वाटलंच त्याला ताप तर येणारच आहे. मग त्याचा फीवर आम्ही चेक करून घेतला त्याला 100 ताप होता. मग काय करायचं त्याला लगेच औषध दिलं आणि झोपायला जाणार. तेवढ्यात त्याला लगेच फ्रीजमध्ये वाटलं की कॅडबरी आहे. गेला लगेच चेक करायला त्याला कॅडबरी मिळाली. मग बाबाला म्हणतो की मला खोलून दे कॅडबरी खायची आहे. मग त्याने चॉकी खाल्ली आणि असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग आपला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.